इकडे लक्ष द्या। आता या ठिकाणी आपल्याला जरा घोषणा द्यायच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला जनजागृती करायची आहे। प्रत्येक व्यक्तीला तुम्ही ज्या घरातील विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये नसतील, शेजारी वगैरे, तिथं सुद्धा जाऊन आपण ही माहिती सांगितली पाहिजे। त्यांचे सुद्धा आपण संकल्पपत्र भरून आणले तर काय वावगं होणार नाही, लक्षात घ्या। अतिशय चांगलं आणि हे शासकीय काम आहे, लक्षात घ्या। तर काही घोषणा मी तुम्हाला सांगणार आहे, मी पुढे म्हणेन त्या पद्धतीने तुम्ही मागे म्हणायचं आहे। मी म्हणणार आहे मतदार राजा जागा हो, तुम्ही सगळ्यांनी काय म्हणायचं आहे? लोकशाहीचा धागा हो। तुम्ही काय म्हणायचं आहे? लोकशाहीचा धागा हो। मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो। आणि मोठ्याने म्हणा की मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो। पुढची एक घोषणा आहे पहा, खरा स्त्री शक्तीचा जागर, लोकशाही मजबूतीसाठी करू मतदानाचा वापर। तुम्ही काय म्हणायचं आहे? लोकशाही मजबूतीसाठी करू मतदानाचा वापर। खरा स्त्री शक्तीचा जागर, लोकशाही मजबूतीसाठी करू मतदानाचा वापर। पुढची घोषणा आहे पहा, वृद्ध असो वा जवान सर्वजण करा अवश्य मतदान। तुम्ही काय म्हणायचं आहे? सर्वजण करा अवश्य मतदान। वृद्ध असो वा जवान, वृद्ध असो वा जवान म्हणायचं रे मोठ्यानं। तर अशा पद्धतीनं आपणाला हे राष्ट्रीय काम सर्वांनी करायचं आहे, आनंदानं करायचं आहे आणि त्या कामामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे। सूचना समजली सर्वांना? समजली।